मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल अगदी मध्यरात्री आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी काल सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं आणि यानंतर रात्रीच्या वेळेला मनोज जरांगे, मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि सरकारचं शिष्टमंडळ या सगळ्यांमध्ये सकारात्मक अशी चर्चा झाली आहे। अभ्यासकांनी सुचवलेल्या सूचना सरकारनं मान्यही केल्या। 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणार, मंत्रालयामध्ये स्वतंत्र मराठा आरक्षणाचा कक्ष स्थापन करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या। सरकारच्या ड्राफ्टनुसार येत्या 3 दिवसांमध्ये जीआर काढण्याचं आश्वासन देण्यात आलंय आणि यानंतर जरांगेंनी मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं। 2 तारखेपर्यंत जीआर न काढल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। तसंच ओबीसी समाजावरती देखील कुठलाही अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहेत। कुठेही मागे आश्वासन दिलं नाही, त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत। विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं आणि यानंतर सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य करत येत्या 3 दिवसांमध्ये जीआर काढू असं आश्वासन देखील दिलेलं आहे। आणि आता याचवरून ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झालेले दिसतात। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर प्रति आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। मूळ जे ओबीसी आहेत त्या ओबीसींच्या वरती अन्याय होता कामा नये, नंबर 1। नंबर 2, ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखला देण्याबद्दल कुणाचा आक्षेप नाही, परंतु हजारो लोकांनी बोगस दाखले काढलेले आहेत, चुकीच्या पद्धतीनं दाखले काढलेले आहेत, यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत ही आमची मागणी आहे। आणि आम्ही ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये, ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। यापैकी एकाही प्रकारचा याच्या विरोधात जाईल किंवा हे होईल अशा प्रकारचा शासन निर्णय सरकारने यापूर्वीसुद्धा दिला नाही आणि कालसुद्धा तशा प्रकारचं कुठलंही अभिवचन शिष्टमंडळाकडून आंदोलनकर्त्यांना दिलं गेलेलं नाही आहे। जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, 1 दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये अनेक नेते, अनेक मंत्री गुंतलेले आहेत। मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती। विखे पाटलांचा स्कोर सेट करायचा होता। अलायन्स मधल्या अनेक कुठल्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या पदासंदर्भात इथलं सरकार अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचा उद्देश हे कालच्या 1 डे आंदोलनामध्ये होता। मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही। पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होते धनगराचे, हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून, हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं। ओपनमध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही, म्हणजे या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल हुलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका। हे बी धडाचे नाहीत, हे काय ओबीसीला यांनी काय पळाला बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही। आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही, ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे।